विद्यार्थी मित्रांनो, आपण सत्र दुसरे येशील मराठी यातील गद्य विभागातील जो 6 क्रमांकाचा पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे मंगळ कुजबुजला. या पाठाचे लेखक रंजन गर्गे आहेत. मंगळ कुजबुजला हा पाठ विज्ञान आहे, विज्ञानवादी आहे. विज्ञान या वाङ्मय प्रकारामध्ये, विज्ञान वाङ्मय, विज्ञान साहित्य या वाङ्मय प्रकारामध्ये मोडणारा, समावेश होणारा हा घटक आहे. तर चंद्र, सूर्य, तारे, आकाशातले ग्रह, उपग्रह या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी सर्व खगोलशास्त्रामध्ये येतात. त्यातही हा पाठ विज्ञान या वाङ्मय प्रकारामध्ये मोडणारा आहे. पाठाचं नाव मंगळ कुजबुजला. अभ्यासक्रमामध्ये सर्वच वाङ्मय प्रकारातले घटक, सर्वच वाङ्मय प्रकारातले वेचे अभ्यासक्रमामध्ये नेमले जातात, निश्चित केले जातात. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध वाङ्मय प्रकाराची ओळख व्हावी, वेगवेगळ्या प्रवाहातील ज्ञान मिळावं, अशा प्रकारचा सर्वांगपूर्ण, विविधांगी, वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम नेमला जातो, निश्चित केला जातो. या पाठाचे लेखक रंजन गर्गे यांचं पूर्ण नाव रंजन दामोदर गर्गे आहे. जन्म 1953 मध्ये झालेला आहे. लेखक, संशोधक आणि विज्ञान प्रसारक आहेत. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार जनमानसापर्यंत, जन व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम रंजन गर्गे करतात. रंजन गर्गे हे विश्वकोश मंडळ सूक्ष्मजीव विभागाचे ते अध्यक्ष आहेत. विश्वकोश जे सूक्ष्मजीव आहेत त्या विभागामध्ये, विश्वकोशामध्ये लेखन करण्याचं कार्य लेखक करत आहेत. आजपर्यंत 100 शोधकथा, विज्ञानातील अनपेक्षित शोध, त्यांच्या नावावर जे ग्रंथ आहेत, संशोधनात्मक ग्रंथ, त्यामधला ग्रंथ आहे 100 शोधकथा. त्यात विज्ञानातील अनपेक्षित शोध, शाश्वत विकास, कणाद ते कलाम अशा प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि प्रकाशितही झालेले आहेत. त्यांच्या गिर्यारोहण रम्य साहस या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये आणि किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. गिर्यारोहण रम्य साहस हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे, किंवा गिर्यारोहण रम्य साहस या ग्रंथास टिंबटिंब पुरस्कार प्राप्त झालेला आहे शासनाचा. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार या ग्रंथास प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारचा हा लेखाचा परिचय आपण पाहिलेला आहे. तसं पाहिलं तर कोणत्याही लेखाचा परिचय काही वेळेमध्ये, काही कालावधीमध्ये
तो न संपणारा असतो, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता हा अशा प्रकारचा अल्प आणि संक्षिप्त परिचय आपल्याला करून घ्यावा लागतो. मुळामध्ये हा पाठ विज्ञान या वाङ्मय प्रकारामध्ये मोडणारा पाठ आहे आणि त्यामुळे विज्ञान आणि विज्ञानातल्या काही संकल्पना या थोड्याशा किचकट गुंतागुंतीच्या असतात, परंतु त्या संकल्पना, त्या कन्सेप्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण आपणही या विश्वामध्ये, या जगामध्ये, या पृथ्वीवर राहतो आणि पृथ्वी, चंद्र, तारे, ग्रह, उपग्रह या ज्या गोष्टी आहेत त्यातले बारकावे सुद्धा त्याचा शोध समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिला घटक आहे 23व्या अमिनो अम्लाचा शोध. 23व्या अमिनो अम्लाचा शोध किंवा सायक्लोफोन. आता या ज्या संकल्पना पूर्णपणे विज्ञानाच्या संकल्पना आहेत. हे अशा प्रकारचं संशोधन, अशा प्रकारचा शोध अवकाशामध्ये चंद्रावर लावला जातो, शोध घेतला जातो. ही कल्पना करून वाचकांना, सर्वसामान्य माणसांना या खगोलामध्ये, या अवकाशामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडतात, कशा पद्धतीचे शोध आणि बोध लावले जातात याचा एक अंदाज यावा म्हणून या पाठाचं लेखन, या पाठाची निर्मिती रंजन गर्गे यांनी केलेली आहे. आता 23व्या अमिनो अम्लाचा शोध सर्व विज्ञानाशी संबंधित अवकाश खगोलशास्त्राशी संबंधित या गोष्टी आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मंगळावरील मोहिमेची आखणी. तर मंगळावर अनेक व्यक्तींनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आणखी सुद्धा जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता जे काही ग्रह आहेत, जे काही उपग्रह आहेत, वेगवेगळी उपग्रह आहेत. त्यामध्ये एक मंगळ नावाचा एक ग्रह उपग्रह आहे. पृथ्वीवरला माणूस चंद्रावर जाऊन आलेला आहे. वेगवेगळे देश आपापल्या परीनं प्रयत्नसुद्धा करत आहेत. काही जाऊन सुद्धा आलेले आहेत. काही जणांचे प्रयत्न अयशस्वीसुद्धा झालेले आहेत. तर मंगळावर मोहिमेची आखणी ही एका दिवसामध्ये होत नसते मुलांनो. त्यासाठी रात्रंदिवस कित्येक वर्ष प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठेतरी यश येतो. पहिल्यांदा प्रयोग करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. मग मंगळावर कोणत्या ग्रहावर काय आहे, पाणी आहे, दगड आहे, धोंडे आहे, ऑक्सिजन आहे, काय वगैरे, ही सर्व याचा शोध घेतला जातो मुलांनो. अशा प्रकारचे या मोहिमी आपल्या देशामध्ये, दुसऱ्या देशामध्ये आखल्या जातात. नासा नावासारखी एक संस्था आहे या जगामध्ये. इस्रो नावाची सुद्धा एक संस्था आहे. नासा आणि इस्रो ही भारतीय संशोधन संस्था आहे आणि नासा ही अमेरिकन संशोधन संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारचे शोध, अशा प्रकारचे प्रयोग, अशा प्रकारच्या मोहिमेची आखणी केली जाते आणि त्यातूनच अशा प्रकारची निर्मिती तयार होते. पुढचं मानवाची धाडसी मोहीम. हे अशा वेगवेगळ्या ग्रहावर, उपग्रहावर जाण्यासाठी जे कोणी आपल्या देशातील संशोधक आहेत, रिसर्चर्स आहेत, ते फक्त बोलून किंवा लिहून जमत नसते. त्याला प्रत्यक्ष प्रॅक्टिकलला सामोरं जावं लागतं. प्रॅक्टिकलच महत्त्वाचं असतं. मला संशोधनामध्ये प्रॅक्टिकल महत्त्वाचं असते. थिअरी सुरुवातीला मांडावी लागते आणि त्या थिअरीचं रूपांतर प्रात्यक्षिकामध्ये करावं लागते मुलांना. म्हणून मानवाची धाडसी मोहीम. मंगळावर जाणं हे तेवढीशी सोपी गोष्ट आहे मुलांना. कधी काय
जात असताना काय होईल काही सांगता येत नाही. त्यासाठी करेज महत्त्वाचं आहे, धाडस महत्त्वाचं, धैर्य महत्त्वाचं आहे. आणि कधी कधी आपल्या जीवाला प्राणाला सुद्धा मुकावं लागतं. अशा प्रकारचे मानवी धाडसी मोहीम आपल्या देशामध्ये अशी होते याची कल्पना करून या लेखकानं पाठ लिहिलेला आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत असावं. चंद्रावरून परग्रहावर, उपग्रहावर सॅटेलाईटच्या माध्यमातून याचा प्रवास कसा होतो याची ओळख या लेखकाने करून दिलेली आहे. तर मंगळावर स्वयंचलित ड्रोनचा वापर, ड्रोन आपल्या सर्वांनाच माहीत आहे. सध्या ड्रोन वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वापरले जातात. तसं मंगळावर स्वयंचलित ड्रोन म्हणजे मानवविरहित ड्रोनचा वापर केला जातो. त्यामध्ये मानव नसतो, व्यक्ती नसतो. इथून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रहावर स्वयंचलित ड्रोन सोडलं जातं आणि त्या कंट्रोल रूममधूनच सर्व नियंत्रण त्यावर केलं जातं. अशा प्रकारचे प्रयोग, अशा प्रकारचं संशोधन बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि सध्यासुद्धा सुरू आहे. पुढचा म्हणतो बाबा 11ची प्रणाली सज्ज. प्रत्येक मोहिमेला वेगवेगळं नाव दिलं जातं. आता ही जी मोहीम मंगळावर जाणार आहे त्या मोहिमेला बाबा 11 असं नाव दिलेलं आहे. बाबा 11ची प्रणाली सज्ज. कारण मोहीम एखादी तयार सज्ज होण्यासाठी खूप दिवस प्रयत्न करावे लागतात, खूप दिवस मेहनत करावी लागते. तेव्हा कुठंतरी एक दिवस सज्जाचा निघतो, उगवतो. तसंच या पाठामध्ये लेखकाने सुद्धा मांडलेलं आहे. पुढचं म्हणतात टॉर्टाईज ड्रोनचा मंगळावर उड्डाण. आता यानाला नाव दिलं टॉर्टाईज मंगळावर उड्डाण. कारण बऱ्याच दिवसाच्या मेहनतीनंतर जो आपला दिवस येतो, आपल्या मनातलं जे स्वप्न साकार होत असते आणि तो आहे टॉर्टाईज ड्रोनचा मंगळावर उड्डाण आता झालेला आहे. म्हणून बऱ्याच लोकांची इच्छा आहे की आता पृथ्वीवर राहण्यापेक्षा आपण जाऊन चंद्रावर जाऊन राहिलं पाहिजे. आणि काही लोक चंद्रावर सुद्धा प्लॉटिंग घेण्याच्या तयारीमध्ये आहेत, जागा घेण्याच्या तयारी, वस्ती करून राहण्याच्या तयारीमध्ये आहेत. जसं मानव पृथ्वीवर राहतो तसं चंद्रावर राहण्यासाठी सुद्धा अनुकूल परिस्थिती आहे असं बऱ्याच लोकांचं, तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता मी आत्ताच सांगितलेलं आहे, नासा नावाची एक संस्था आहे अवकाश संशोधन करणारी, आणि एक इस्रो नावाची एक संस्था आहे. इस्रो ही भारतीय आहे, नासा ही अमेरिकन आहे. नासाकडून मोहिमेचे कौतुक. पहा, आपण ज्या पद्धतीने इस्रोच्या माध्यमातून आपण संशोधन करतो तसं इतर सुद्धा देश त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून संशोधन करण्याचं काम करतात. आणि भारताकडून ही जी उड्डाण आहे, ही जी मोहीम जाणार आहे, याचं नासाकडून कौतुक केलेलं गेलेलं आहे. कारण एखादा देश चांगल्या पद्धतीने प्रगती करत असेल, चांगल्या पद्धतीने वाटचाल करत असेल तर शेजारी देशाने जर कौतुक केलं तर आणखी आत्मविश्वास, बळ वाढतं. तसं मनसुद्धा मोठं लागतं. नुसता एखादा देश वेगळ्या दिशेने जर वाटचाल करत असेल तर त्याचं खच्चीकरण करण्याचं काम बरेच देश करतात. आणि याचाही सर्व बाबीने विचार होणं गरजेचं आहे. हे असं घडतं, संशोधनामध्ये असं घडतं, हे विद्यार्थ्यांना माहीत व्हावं म्हणून याचं चित्रण या पाठाच्या माध्यमातून लेखकांनी मांडलेलं आहे. यान आता मंगळावर सुखरूप पोहोचलेलं आहे. आता मानवाचे मंगळावर पहिले पाऊल मानवाचे मंगळावर पहिले पाऊल. चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंग आणि नील ऑल्ड्रिन हे पहिल्यांदा गेलेले मुलं चंद्रावर. बघा, आता खूप विज्ञान तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. त्या काळामध्ये नील आर्मस्ट्रॉंग, नील ऑल्ड्रिन ही कशी गेले असतील कल्पना करा. आता बघा, मानवाचे मंगळावर पहिला मानव त्या मंगळावर गेलेला आहे. सर्वत्र आनंद निर्माण झालेला आहे.
आणि त्या ठिकाणी सर्व संशोधन सुरू आहे. मंगळवार जाणे म्हणजे काही असं काही ट्रिप म्हणून मौजमजा म्हणून कुणीही जात नाही. त्यासाठी खूप कोट्यावधी रुपयाचा खर्च येतो मुलांनो, लक्षात घ्या. ट्रेननं बसनं वगैरे काही जात नाही. एखादं यान तयार करावं लागतं, एखादं जसं ड्रोन आहे त्यात तशा पद्धतीने यान तयार करावं लागतं आणि त्या यानाच्या माध्यमातून वर जावं लागतं मुलांनो, स्वयंचलित. आणि जी आपली संस्था आहे, संशोधन संस्था, त्यातून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून अशा गोष्टी घडत असतात. तर मानवाचे मंगळवार पहिले पाऊल पडलेलं आहे. आणि मंगळवार आता जीवाचा शोध, जीव आहेत का, ऑक्सिजन आहे का, कोणते कण आहेत, कोणते घटक आहेत, कोणती मूलद्रव्ये आहेत, पाणी आहे का, सजीव सृष्टी निर्माण होऊ शकते का, कार्बन डायऑक्साईड आहे का, या ठिकाणी जीवाचा म्हणजे वाढ होऊ शकतात, तो जगू शकतो का, अशा प्रकारचं संशोधन वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि सायक्लोन्यूट्रिगोचे प्रमाण अल्प आहे. जे सजीव जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच गोष्टीचं प्रमाण अल्प आहे. अशा प्रकारचं संशोधन त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या हाती लागलेलं आहे. मंगळ परग्रह वैश्विक प्रश्न आहे. तर मंगळ जे आहे हे दुसरा ग्रह आहे, परग्रह आहे मुलांनो. मंगळ हे परग्रह आहे आणि अशा प्रकारचे वेगवेगळे वैश्विक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणि परग्रहावर सूक्ष्मजीवाचा शोध घेण्याचा लावण्याचा प्रयत्न या पाठाच्या माध्यमातून लेखकानं एक भाकीत केलेलं आहे. एक कल्पना करून हे अशा पद्धतीनं संशोधन केलं जातं, होऊ शकतं. अशा प्रकारचे संशोधन, अशा प्रकारचे प्रयोग होतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून या पाठाची त्यांनी लेखन निर्मिती केलेली आहे. आपण या पाठाच्या समारोपाकडे वळूया. विज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष संशोधन कसे केले जाते, मी आता ते सांगितलं. विज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष संशोधन कसे केले जाते याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे मंगळ कुजबुजला या पाठातून रंजन गर्गे यांनी मांडलेले आहेत. धन्यवाद.